नमस्कार मित्रांनो, मी उदय लंगड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की जर या वर्षी आपल्याला मिळवायचं असेल हरभऱ्याचं या ठिकाणी विक्रमी उत्पादन, तर हरभऱ्याच्या पिकामध्ये आता सध्याच्या कंडिशनला 100% करा या ठिकाणी 05234 या विद्राव्य खताचा वापर। सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट, सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की हरभऱ्याच्या पिकामध्ये सध्याच्या कंडिशनला आता 100% करा या ठिकाणी 05234 या विद्राव्य खताचा वापर, ज्याच्यामुळे हरभऱ्याच्या पिकाचं या वर्षी आपल्या सर्वांना मिळणार या ठिकाणी विक्रमी उत्पादन। मग हरभऱ्याच्या पिकामध्ये 05234 या विद्राव्य खताचा वापर करायला पाहिजे। हरभऱ्याच्या पिकामध्ये 05234 या विद्राव्य खताचा वापर कधी, किती व कसा करावा आणि हरभऱ्याच्या पिकामध्ये एकरी 05234 चा वापर करत असताना आपल्याला एकूण किती खर्च येऊ शकतो। जर या सर्व प्रश्नांची आपल्या सर्वांना अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत आता पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। बघा मित्रांनो, सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की जर यंदाच्या वर्षी आपल्याला मिळवायचं असेल या ठिकाणी हरभरा पिकाचं विक्रमी उत्पादन, तर हरभऱ्याच्या पिकामध्ये सध्याच्या कंडिशनला 100% करा या ठिकाणी 05234 या विद्राव्य खताचा वापर। मग हरभऱ्याच्या पिकामध्ये 05234 या विद्राव्य खताचा वापर आपण का करावा? हरभऱ्याच्या पिकामध्ये 05234 या विद्राव्य खताचा वापर कधी करावा? हरभऱ्याच्या पिकामध्ये 05234 या विद्राव्य खताचा वापर किती करावा आणि हरभऱ्याच्या पिकामध्ये 05234 या विद्राव्य खताचा वापर कसा करावा आणि 05234 मध्ये असं काय असतं की ज्याचा हरभऱ्याच्या पिकाला या ठिकाणी होणार सध्याच्या परिस्थितीत 100% फायदा आणि एकरी 05234 चा वापर करत असताना सामान्य कास्तकार बांधवांना किती खर्च येऊ शकतो हे सगळं आता तुम्हाला सविस्तर समजावून सांगतो। बघा मित्रांनो, ज्या वेळेस आपलं हरभऱ्याचं पीक हे फुलोरा अवस्थेमधून म्हणजे फुलांच्या अवस्थेमधून या ठिकाणी घाटे भरण्याच्या अवस्थेकडे जाते, म्हणजे आता या ठिकाणी फ्लावरिंग स्टेज मधून आपलं पीक हे फ्रुटिंग स्टेज मध्ये जाते, या परिस्थितीमध्ये आपल्या पिकाला फॉस्फरस आणि या ठिकाणी पोटॅशियम या दोन अन्न घटकांची गरज असते। 00234 या विद्राव्य खतामध्ये 0% नायट्रोजन, 52% फॉस्फरस आणि 34% पोटॅशियम असते। या ठिकाणी नायट्रोजन वाढीसाठी महत्त्वाचं असते आणि ते याच्यामध्ये 0% म्हणजे या ठिकाणी हरभऱ्याच्या पिकाची वाढीची अवस्था संपली म्हणून ते 0% याचं काम संपलं। आता 52% फॉस्फरस जो असतो तो काय करत असतो, या हरभऱ्याच्या पिकामधील ज्या काही कळ्या आहेत त्या सर्व फुलात या ठिकाणी रूपांतरित झाल्या, तर या सर्व फुलांचं त्या म्हणजे कळ्यांचं आणि फुलांचं जे आपण एक गळती म्हणतो की आपण म्हणतो की माल तर खूप लागला पण गळून गेला, तर याच्यापासून फॉस्फरस रोखत असतो। म्हणजे तुम्हाला समजला का की जास्तीत जास्त कळ्या लागणं, जास्तीत जास्त फुलं लागणं, कळ्यांचं फुलात परावर्तन होणं आणि कळ्या आणि फुलं न गळणं हे मुख्य काम कोणाचं आहे? फॉस्फरसचं।
आणखीन फुलं येतं, ही गळायला नाही पाहिजेत, म्हणून इथं 52% फॉस्फरसची आवश्यकता आहे. आता 34% असणारं पोटॅशियमचा या ठिकाणी फायदा काय होतो लक्षात घ्या. आता फुलोरा अवस्थेतून ज्यावेळेस आपण घाटे अवस्थेत येतो, तर याच्यामध्ये काय होतंय की घाटा हा त्या ठिकाणी साईजला मोठा राहण्यासाठी, घाट्यामधला हरभरा हा मोठा राहण्यासाठी, आकारानं वजनानं भरीव राहण्यासाठी, म्हणजे भरीव राहायला पोकला तर वजन जास्त भरल, या सर्वांसाठी या ठिकाणी हरभऱ्याला आवश्यकता असते पोटॅशियमची. पोटॅशियममुळे घाटा मोठा होतो, हरभरा मोठा होतो, हरभरा भरीव होतो, हरभरा वजनदार होतो आणि हरभऱ्याला विशेष चकाकी येते. यामुळे 100-200 रुपये प्रति क्विंटलमध्ये फायदा होतो. तर या सर्व घडामोडींचा विचार केला तर हरभऱ्याच्या पिकामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी जास्तीत जास्त घाटे पाहिजेत, जास्तीत जास्त घाट्यासाठी जास्तीत जास्त फुलं पाहिजेत. मग या सर्वांसाठी आवश्यकता आहे सध्याच्या परिस्थितीत 05234 या विद्राव्य खताची. याचा वापर मग आपण कशा पद्धतीने करावा व किती करावा, तर 05234 या खताचा वापर आपल्याला जो करायचा आहे तो 15 लिटरच्या पंपाला 100 ग्रॅम करायचा आहे. एका एकरात जर 10 टाक्या पडत असतील तर 1 किलोचा पाऊच लागत असतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या की 05234 या विद्राव्य खताचा वापर आपण कोणत्याही कीटकनाशकासोबत, कोणत्याही बुरशीनाशकासोबत आणि कोणत्याही मित्रांनो या ठिकाणी टॉनिक सोबत करू शकतो. वेगळी फवारणी घेण्याची अजिबात या ठिकाणी आवश्यकता नाही. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा राहिला की बाबा मग एकरी खर्च किती येतो. बघा, याचा 1 किलोचा जो पुडा असतो तो 120, 130 ना 140 नाही 150ला मिळेल. एकरात किती टाक्या पडतात, समजा 7-8 टाक्या, 100 ते 125 रुपयाच्या आसपास खर्च आहे. पण एवढं सांगतो की या इतकुशा खर्चामुळे तुमच्या उत्पादनामध्ये वाढ मात्र भरीव होणार. आणि एवढासा असणारा हा पिन पॉईंट मुद्दा तुम्हाला यंदा हरभऱ्याचं विक्रमी उत्पादन मिळवून देण्यास या ठिकाणी सहाय्यभूत ठरणार. मग यावर्षी मिळवायचं असेल विक्रमी उत्पादन तर कृपया आपणास विनंती करतो की फुलोरा अवस्थेतून जेव्हा आपलं हरभऱ्याचं पीक घाट्या अवस्थेत जाते त्यावेळेस मायबाप हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांनो या ठिकाणी 05234 या विद्राव्य खताचा वापर 100% आपण करावा. ही संपूर्ण माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर आपणास मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.